एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धुळे येथील पदनाम सांख्यिकी सहाय्यक श्री चंद्रकांत पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न। आज दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी नियत वयोमानानुसार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे येथील पदनाम सांख्यिकी सहाय्यक श्री चंद्रकांत आधार पाटील हे आज सेवानिवृत्त होत असून त्याचा सेवानिवृत्त कार्यक्रम एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धुळे या कार्यालयात या ठिकाणी त्यांना निरोप व सेवापूर्ती कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। या प्रसंगी या ठिकाणी प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशासन दशरथ शिंदे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवन सोनवणे, लेखा अधिकारी राजेश देशमुख, सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्यामकांत पाटील, मनोज पाटील, भटू आव्हाड, अविनाश पाटील, ज्योत्स्ना देवरे, मनीषा पाटील, एम देवरे आदी सर्व अधिकारी वर्ग या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळी या ठिकाणी सेवानिवृत्त पदनाम सांख्यिकी सहाय्यक चंद्रकांत पाटील, त्यांच्या धर्मपत्नी सौ पाटील, मुलगी श्रुती पाटील, श्रेयस पाटील, दैनिक मर्डर संपादक राजेंद्र गर्दे आदींच्या उपस्थितीत या ठिकाणी श्री चंद्रकांत पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। तर यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन चौधरी यांनी केले। तर प्रसंगी या ठिकाणी सुरुवातीला श्री चंद्रकांत पाटील यांच्या सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या कार्याला या ठिकाणी उजाळा देण्यात आला। त्यांनी विविध पदांवर कार्य करीत या ठिकाणी मनमिळावू स्वभाव असल्याने या ठिकाणी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्याबद्दल या ठिकाणी स्तुती केली। तर येत्या काळात देखील या ठिकाणी मदत लागल्यास मी नियमित कार्य तत्पर राहील असा विश्वास देखील या ठिकाणी सेवानिवृत्त कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी श्री चंद्रकांत आधार पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। यावेळी दैनिक मर्डर संपादक राजेंद्र गर्दे यांनी देखील त्यांना त्यांच्या पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। अधिकारी कर्मचारी यांनी देखील या ठिकाणी त्यांच्या पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। कनिष्ठ लिपिक म्हणून आजार झाले पुढे त्यांचं नशीब म्हणा, कारण की मी 97ला लागलोय त्यांच्या पहिले, मी 10 वर्ष राहिलो, पण ते लगेच एका वर्षात इकडे आले। विटाभट्टी हॉस्टेलला 1998 मध्ये कनिष्ठ लिपिक म्हणून ते आले। त्या ठिकाणी त्यांनी प्रभारी 12 वर्ष, तब्बल 12 वर्ष गृहपाल पदाचा कार्यभार सांभाळलेला आहे त्या काळामध्ये। त्याच्यानंतर 6 महिने गृहप्रमुख 500 मुलांचं हॉस्टेल, त्याच्यानंतर परत कनिष्ठ लिपिक म्हणून 3 वर्ष प्रोफेसर कॉलनीमध्ये जे आपलं हॉस्टेल आहे त्या ठिकाणी त्यांचा कार्यकाळ गेला। त्याच्यानंतर 2013 मध्ये जेव्हा 2012ला नंदुरबार प्रकल्पामधून धुळे प्रकल्पाची निर्मिती झाली आणि ते या भागामध्ये आले, मग इथं प्रकल्प कार्यालयामध्ये आल्यानंतर कार्यालय आल्यामुळे काही लोक प्रभारी घेण्यात आले, त्याच्यात त्यांची वर्णी लागली, कारण की ते पहिलेपासूनच त्यांच्यावर आशीर्वाद म्हणावा लागेल म्हणून ते लवकर प्रकल्प कार्यालयात आले। असे तर 2013 ते 2022 पर्यंत प्रभारी आदिवासी विकास निरीक्षक म्हणून त्यांनी कामकाज केलं। त्यानंतर त्यांचं प्रमोशन 2022ला झालं। सांख्यिकी सहाय्यक ते या पदावर तर आस्थागात आहेत आणि ते उद्यापासून ते पद 3 वर्षापूर्वी आला। मी पत्रकार क्षेत्रामध्ये असल्यामुळे मी मोजण टेकासाठी प्रयत्न केला, माझा काही नंबर लागला नाही। मी भाजीपाल्याचा टेंडर बोलला तर माझा काही नंबर लागला नाही। म्हणजे जेव्हा मी स्टेशनरीचा एक टेंडर भरला प्रमोद पाटील साहेब आल्यामुळे तो योगायोगाने 35 टेंडर भरून मी मला तो टेंडर माझ्या नशिबात तो लागला। त्या दिवसापासून सी पाटील साहेबांनी मला जेवढं सहकार्य केलं, परंतु त्या सी पाटीलांच्या मनामध्ये भेदभाव कोणाच्या मध्ये नाही। आता आपले ताई बी सर्व मुली आपल्या इथं आलेल्या आहेत, तुम्हाला लक्षात येणार एका पावलावर तुम्हाला आठवून येणारच येते। त्यांच्या तो शब्दामध्ये नाहीचा शब्द नाहीच आहे। आता गोडमिशे साहेब मॅडमांचा माझा बी चांगला संबंध आला, त्यावेळी गोडमिशे साहेबांनी त्यांच्या त्या गाडीची जबाबदारी मला हा नंबर पाहिजे म्हणजे पाहिजेलच। कमीत कमी ITO ऑफिसमध्ये जाऊन सर एवढा प्रयत्न केला, स्वतःच्या खिशातून त्यांनी पैसे टाकले, असं कुठला कर्मचारी घरातून पैसे कोणी टाकत नाही, परंतु सी पाटील साहेबांनी
स्वतः 25-30 हजार रुपये टाकून उलट ते अधिकारी म्हणत होते का तुम्ही तर तिथं कर्मचारी आणि कावर पैसे भरताय. नाही नाही, माझ्यावरची जबाबदारी टाकली, मी ती पूर्ण करेल आणि ती पूर्ण केली. आणि मी सी पाटील सरांचं काम असं आहे, जर एखाद्या अधिकाऱ्यांनी काही काम सांगितलं त्यांना नाही शब्द नाहीच आहे त्यांच्या मनात, असे सी पाटील आज आपल्यातून सेवानिवृत्त होत आहे. परंतु सी पाटील सर, तुम्हाला करमणार नसेल तर मी तुम्हाला आताच ऑफर देतो, तुम्ही माझ्याकडे कार्यकारी संपादक तुम्हाला आताच ऑफर देतो. साहेबांच्या अध्यक्षतेखाली तुम्ही घरी बसणारे व्यक्तीने, जोपर्यंत प्रमोद पाटील साहेब हे जर कधी त्या ताईंनी तुम्हाला बोलवलं, तुम्ही त्यांना सहकार्य करायचं. ते सहकार्य करून मलाही वेळ दिला तर उलट चांगला होत जाईल. एवढं पण मला 2 शब्द. हसतमुख चेहऱ्याने सगळ्यांचं स्वागत करणारा म्हणजे सी पाटील. म्हणजे त्यांच्या नावामध्ये चंद्र होता, तो संध्याकाळी मावळायचा, म्हणजे सूर्य सकाळी उगडायचा, सकाळ संध्याकाळपर्यंत सगळ्यांना फ्री टेन्शन मुक्त करून देणारे. कारण आदिवासी विकास विभागामध्ये नोकरी करत असताना माझेही 28-29 वर्ष झाली, काही माझ्यापेक्षा जास्त सेवेवाले असतील, पण सतत चेहरा उतरलेला असतो आपला संध्याकाळी. कारण दिवसभर कामाचा वर्षा आपल्यावर असतो, बडीमार असतो. पण सी पाटील मला कधीच चेहरा उतरलेले दिसले नाही. आणि त्यातल्या त्यात त्यांनी हॉटेलमध्ये गृहपाल पण 12 वर्ष सांभाळलं प्रभारी. म्हणजे एक तप हॉटेल सांभाळणं आणि आश्रमशाळा सांभाळणं एवढी सोपी गोष्ट नाही. जेव्हा फील्डवर अनेक अडचणी येतात आणि त्या अडचणींना तोंड देताना सी पाटील हसमुख, शाळेवर जरी काही कामानिमित्ताने आले सी पाटील तरी सगळ्यांची गप्पा गोष्टी करायच्या आणि हसी मजाकमध्ये ते काम पूर्ण करायचं, अशी ख्याती त्यांची होती. ज्या गाडीच्या बाबतीत बोलले 22-25च्या बाबतीत, तृप्ती धोंडमिसे मॅडम यांच्या काळात मॅडम जेव्हा ऑफिसच्या पायऱ्या चढायच्या तेव्हा सगळ्यांची दगदग वाढून जायची. पण सी पाटीलची दगदग का वाढायची नाही की सी पाटील यांच्याकडे विनोदी कलागुण होता. आणि विनोदी कलागुणमध्ये मॅडमचं टेन्शन किंवा मॅडमचा वाढलेला पारा ते शांत करून टाकायचे आणि अजून हे बी शांत करायचे. पण आता पाटील साहेब आहेत, साहेब जेवढे आपले शांत आहेत, आपल्या डोक्यावर किती गरम झालं तरी साहेबांकडे पण आपण चांगले होऊन जातो. एवढी क्षमता आपल्याला साहेबांनी दिलेली आहे. आणि मॅडमचा विरोधाभास होता, पण मॅडम कडक होत्या. कडक असताना मॅडम सोबत काही करायचं असेल तर सी पाटील प्रत्येकाला लागत होते, बरोबर आहे. आणि आई वेळा कदाचित मी लागायचो. म्हणजे एवढी सी पाटलांमध्ये सांगायचं, माझ्या माहितीनुसार तुम्ही रोडला बी काही कालावधी काढलेला आहे, तर रोड शाळेमध्ये सुद्धा त्यांचं जे काही 2-3 महिन्यासाठी किंवा 2-3 वर्षाचा कालखंड होता, 2 दिवस. त्या 2 दिवसामध्ये रोड, राईनपाडा, शिरसोल म्हणजे डांग परिसर, दरवेल पट्ट्याला नयाडी म्हणतात, सगळे सी पाटीलला ओळखत होते. मी 2-4 महिने म्हणत होतो, ते 2 दिवस राहिले. म्हणजे तो त्या साक्री तालुक्याचे नैसर्गिकदृष्ट्या 4 भाग पडतात: काटवान, माळमाता, नयाडी आणि डांग. दैवेल भागाला नयाडी म्हणतात, पिंपळेर भागाला डांग म्हणतात. आमचा जो कासार चाई पर्दापूर भाग आहे त्याला काटवान म्हणतात. आणि इकडे निजामपूर, नवापाडा भाग म्हणजे माळमाता. आणि नयाडींना समजवणं म्हणजे दैवेल भागाला समजवणं एवढी सोपी गोष्ट नाही. ती गोष्ट त्यांनी 2 दिवसात त्या भागात केलेली आहे. असे कलाविभूती सी पाटील. पण हे त्यांच्या वडिलांच्या नावामध्ये आधार आहे, इतिहासमध्ये आधार अध्यापन पद्धत आहे, त्याशिवाय इतिहास शिकवता येत नाही. त्यांना वडिलांनी त्यांना आधार दिलेला आहे आणि त्या आधारामुळे ते सगळे विनोदी कला कौशल्याने आदिवासी विकास विभागातील प्रकल्प अधिकारी असतील किंवा ऑफिसमधले सगळे लोक असतील, लहान मोठे असं ज्येष्ठ श्रेष्ठ म्हणजे ज्येष्ठ आणि कनिष्ठ हे सगळ्यांना सांभाळून घेऊन मधला दुजाभाव करण्याचं काम सी पाटील करत होते. आणि याच्या पुढे राजू भाऊ बोलले की सी पाटलांनी मंडळचं कार्यकारी संपादक पद घ्यावं. लेखन कौशल्याची जर त्यांना आवड असेल तर निश्चित ते येतील. आणि जर त्यांना त्या काळामध्ये जर जमत नसेल तर मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी नक्कीच तुम्हाला लेख लिहून देईल. तुमच्या नावाने छापा लागल्या, माझ्या नावाने छापू नका. हे काय म्हणतो की राजू भाऊंनी सांगितलं, माझी बी ते तमन्ना अपूर्ण राहिलेली आहे की आम्ही दोघं 94 ते 98 दोघं एकत्र काम करत होतो. मी बातमीदारी करायचो, राजू भाऊ फोटोग्राफर करायचे. राजू भाऊ संपादक झाले, मी प्राथमिक शिक्षकचा माध्यमिक शिक्षक झालो, माध्यमिक शिक्षकचा हेडमास्टर झालो. तरी पायी फिरतोय राजू भाऊ, 4 व्हीलरवर फिरतोय. मला असं म्हणायचं नाहीये, मला असं म्हणायचं नाही की पत्रकारितेमध्ये काहीच नाहीये. पत्रकारितेमध्ये काय आहे ते मलाही माहिती आहे. जे एक कॉलम बातमी छापायचं तेव्हा त्या काळाला 25 रुपये मानधन मिळायचं आणि राजू भाऊला एक फोटोचे 10 रुपये मिळायचे. अशा त्या कौशल्यामधून, पण त्या कौशल्यामध्ये जर तुम्ही जाणार तर तुमचं
मान सन्मान प्रतिष्ठा वाढेल आणि चांगला लेख लिहायचं. न्यायाच्या बाजूने तुम्ही लिहिणार याची मला गॅरंटी, अन्यायाच्या बाजूने नाही लिहिणार तुम्ही. पण आदिवासी विकास विभागामध्ये धुळे प्रकल्प जेव्हा आयोजो मानांकित केलं त्यावेळेस सुद्धा सीए पाटील सगळेजण टेन्शन मध्ये होते प्रत्येक टेबलवर. पण सीए पाटील प्रत्येक टेबलला काय सांगायचे? फ्री राहा. आणि त्यांच्यासोबत आणखी आव्हाड साहेब राहायचे. का राहायचे? सीए पाटीलला माहिती होतं की आयएसओ करण्यासाठी कोण येणार आहे. असं आव्हाड साहेबांना माहिती होतं कोण येणार आहे. माझा लहान भाऊ येणार होता आणि म्हणून हे सगळ्यांना सांगायचे बी रिलॅक्स आणि बी रिलॅक्सच करून टाकायचे. म्हणजे याला कारण काय? मधली मेघ कुठं आहे हे सामावून घ्यायचं. आमचा गोकुळ कुंवर आमच्या गावाचा, तरी त्याला माहिती नव्हतं की कोण येणार आहे. तो रात्री मला फोन करतो की अरे ते असं आहे तसं आहे, मॅडमने असं सांगितलं. त्याला म्हटलं तू नको येऊ, टेन्शन घेऊ, योगेश येतोय. तेव्हा तो फ्री झाला. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे प्रत्येकाच्या अंडर टेन्शन मध्ये सीए पाटील टेन्शन मुक्त करण्याचं काम करत होते. कारण आपल्याला सगळ्यांना बीपी आणि शुगरच्या गोळ्या चालू आहेत. मला मागोवा घेऊन दिला आणि वसतिगृहाची पार्श्वभूमी अगोदरची सांगितली, त्यामुळे काम करण्यास अत्यंत आनंद झाला आणि खूप धडाडीने काम करू शकतो. दुसरं सांगायचं म्हटलं की पाटील सरांचा स्वभाव असा आहे की मिश्किल, अत्यंत मिश्किल. म्हणजे कोणाशीही बोलताना मिश्किलपणे बोलतात, कोणाचं मन दुखावणार यासाठी खूप प्रयत्न केले जातात. आणि सांगताना म्हणजे महिला असेल किंवा पुरुष असेल प्रत्येकाशी बोलताना अगदी मिश्किलपणे बोलतात. त्यामुळे त्याच्याशी बोलताना कोणाला असं वाईट वाटत नाही, वेगळं वाटत नाही. अत्यंत फील्डमध्ये जरी असेल तर फील्डमध्ये सुद्धा त्यांचा स्वभाव असाच मिश्किल असतो. आम्ही बोलत असताना आम्ही शोधतो सीए पाटील सर कुठे, या पद्धतीने आम्ही त्यांच्याकडे बघत असतो. त्यामुळे ह्या पद्धतीने त्यांनी आम्हाला नेहमीच मार्गदर्शन केले. आज तुम्ही या ठिकाणी रिटायर होतात ते, परंतु आम्हाला एकच अपेक्षा आहे गृहपाल वर्गालाही तुम्ही आपण मार्गदर्शन केलेले. आम्हाला अशा पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन करत राहा. सगळ्यात शेवटचं काम माझं त्यांनी मेडिकल बिलाचं होतं. त्या वैद्यकीय बिलाच्या टायमाला त्यांनी मला शेवटची साथ दिलेली आहे आणि कुठल्याही परिस्थिती अडचण येऊ दिली नाही. आणि आज मला एक गोष्ट समजली सर की पूर्ण नाव तुमचं आज वाजता की चंद्रकांत आधार पाटील. आधार हा शब्द जो आहे ना खरोखर त्यांनी वडिलांनी त्यांना दिलेला आहे आणि त्यांनी आम्हाला खरोखर आधार दिलेला आहे. आणि प्रत्येकाला माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी प्रत्येकाला आधार दिलेला आहे. त्यामुळे अशा या आधार देणाऱ्या व्यक्तीला मी शतशः प्रणाम करतो आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण गृहपाल संवर्गातर्फे आपल्याला शुभेच्छा देतो आणि भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. त्याने रिटायर होत आहेत ते वाटत तर नाही आता. तर अत्यंत म्हणजे मी जेव्हा नवीन आलो 2013 साली तर त्यावेळेस सरांनी खूप मुलाचं सहकार्य केलं होतं. सरांनी पण वसतिगृहाच्या आज बरेच वर्ष वाढत होते. तर त्यांचं एक चांगलं असं मार्गदर्शन लाभलं आणि प्रत्येक गोष्ट काही असो, किती मोठी घटना घडलेली असो, मुलं आंदोलनाला बसलेलं असो, काही असो, सरांचा एक राहतो बाबू टेन्शन नाही लेवानं, खावं नाही का काही काही लेवानं, टेन्शन नाही लेवानं, काही लढणं शेच गो. आज म्हणजे त्यांचा एकदम मुश्किल स्वभाव होता. आत्ताचीच गोष्ट सांगतो, मला बरं नव्हतं. आता आजचीच गोष्ट जेवणाला मी काही येणार नव्हतो, मला म्हणजे वेगळ्या पद्धतीने बोलून सांगणार. ते असं येत आहे का असं नाही बोललं. ते पाय गड्या टाकायला लागतील, नाही सर मी येतो, लगेच माझं उत्तर होतं नाही सर मी येतो. असं बहुआयामी आणि बहुरंगी व्यक्तिमत्व असलेले सीए पाटील सर आज आपल्या प्रकल्प कार्यालयातून सेवानिवृत्त होत आहे. तर सरांचं एक व्यक्तिरेखा म्हणून सांगतो की मैं जिंदगी का साथ निभाता चला गया और फिक्र को धुए में उडाता चला गया. तर सरांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांनी आपलं जे आपल्या जीवनकाळात जे छंद वगैरे असतील जे पूर्ण राहिलं असेल किंवा नातेवाईकांना भेटलं असेल, कुठे काही मित्रांच्या भेटीगाठी राहिल्या असतील ते त्यांनी आयुष्यभरात आता पूर्ण कराव्यात त्यांनी आणि त्यांना आरोग्यमय आणि सुखी समाधानाचं आयुष्य राहू ही प्रभूसाठी प्रार्थना. इथून नियत वयानुसार ते सेवानिवृत्त होत आहेत. ते वयानुसार सेवानिवृत्त होत आहेत पण मनाने नाही. तर त्यांचा माझा जो काम करण्याचा योग आला थोडा जेव्हा आमचा योजनेचा कामाचा जो स्थळ पाणी असेल, पूर्व पाणी असेल, अंतिम पाणी असेल, त्या टायमाला ते इन्स्पेक्टर होते. पण सरांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना डबल काम दिलं होतं. कारण ते काम तसंच करायचे, डे नाईट काम करायचे. तर कधी आम्हाला अडचण आली, आमचे इन्स्पेक्टर बाकी काही दौऱ्यावर आहेत, काही कामाला कुठं आहे, तर मग सर आता तर आपल्याकडे इन्स्पेक्टर नाही आहे, काय करायचं होतं सर, मग सीएला पाठवायचं, त्याचं नाव टाक, पटकन नाव टाक. आणि जसं आम्ही येऊन दिलं तसंच सीए पाटील वेळ बघत नाही, काळ बघत नाही, रात्र नाही, पाठ नाही. फक्त साहेबांनी आदेश केला आहे. त्यांनी असंही म्हटलं नाही की माझं नाव कोणी सांगितलं साहेबांकडे. हा शब्द मी त्यांचा कधी ऐकलेला नाही. म्हणजे ते असं दिलेलं काम ते वेळेत पूर्ण करणे ना आम्हाला तसंच शेअर लागेल. म्हणजे आम्हाला कसं होतं, योजना लाभार्थीला टायमावर लाभ मिळाला पाहिजे, चांगला लाभ मिळाला पाहिजे, यासाठी ते तळमळीने ते तिथं व्हिजिट करून तो शेअर द्यायचे आणि त्यांच्या शेअराच्या अधीन राहून आम्ही त्याचा जो लाभार्थी असेल त्याला लाभ देण्याचा प्रयत्न करायचो. दुसरी एक गोष्ट, गाडीचा विषयच निघाला.
गाडीच्या बाबतीत 4 क्लर्क बदलून गेले सर. बरं का, एक क्लर्क सिनियर क्लर्क होता, त्याला अवजातला टाकून दिलं होतं मॅडमांनी, गाडी घेत नव्हती म्हणून. दुसरा एक क्लर्क होता, त्याला पण टेबल बदलून दिला, पण गाडी घ्यायला कोण तयार होतं. मॅडम म्हणे करायचं काय, मॅडमकडे गेलो. मॅडम म्हटलं असं आहे, केंद्रीय योजनेचा विषय आहे, गाडी घ्यायची, आपल्याला गाडीची गरज आहे, गाडी नाही आहे. तर मग म्हणे काय करत. मॅडम म्हटलं सगळी प्रोसेस मी करून देतो म्हटलं, माझ्याकडची होती, पण ते काम रचना कार्यपद्धतीचं आहे, मग सीला बोलवा म्हणे. सी आले, मग काय करायचं, मग गाडी घ्यायची. चालेल मॅडम नाही म्हटलं नाही त्यांनी, फक्त सगळी प्रोसेस करून घेतली. 8-10 दिवसात सगळी प्रोसेस झाल्यानंतर गाडी घेऊन आलो. गाडी गेल्यानंतर तुम्ही चुकीचं सांगितलं, आमची राजधानी एक्सप्रेस होती ती गाडीसुद्धा आणली आणि आज ते गाडीने सगळे आपले कामं तात्काळ पूर्ण होत आहे. म्हणजे त्यांची ही होती, कसरत होती. बऱ्याच बाबतीत त्यांनी म्हणजे त्यांचा चेहरा हसरा आहे. ते नेहमीच असं काही प्रत्येक टायमाला करण्यात आल्यानंतर प्रत्येकाला हसवणे आणि कोण कितीही कामात व्यस्त असेल, काय असेल, साहेबांमध्ये कितीही बाहेर गेले असेल, बाहेर काय नाही, एकदम व्यवस्थित गॅमलर पिक्चर सारखी गोष्ट राहायची. काहीच नाही, काही नाही कितलं का बोला ना साहेब मध्ये, पण बाहेर काहीच नाही. आणि तेच आमची वित्तीच परिस्थिती झाली. फुल AC 40वर असतो, घाम इतका घाम फुटतो, पण बाहेर थंडगार निरेवाने असा मारतो बाहेर. काय झालं लोकांना फक्त मटेरियल पाहिजे, आम्ही काहीच झालं नाही, सगळं व्यवस्थित आहे. अशी परिस्थिती, त्याही परिस्थितीत आम्ही कामं केली आणि ते आज खेळीमेळीच्या वातावरणात आमच्या याच्यातून ते सेवानिवृत्त होत आहेत. मला अभिमान आहे. त्यांचं पुढील आयुष्य निरोगी निरामय जावं हीच शुभेच्छा. पण त्यावेळेचंही नेचर आजही तसंच आहे, म्हणजे अभी भी जवान आहे. म्हणजे त्यावेळेसही त्यांचा जे स्वभाव होता, म्हणजे ते जरी वयाने जन्मतारखेने रिटायर झालेले, पण मनाने अगदी आजही तरुण आहेत. पण त्यांच्या याच्यामुळे कोणाला किती प्रेशर असला, अटॅक येणारा माणूस जरी असाल, त्याच्याजवळ जर गेले ना, नक्कीच त्याचे ते रक्ताची गुठळी वितळल्याशिवाय राहणार नाही. एवढे आमचे मॅडमांचे संबंध त्यांच्याविषयी सांगायचं म्हणजे असं एक उदाहरण देतो मी. एकदा सांगितलंय मी ते मॅडमांच्या का आईन्स्टाईन नावाचं जास्त होतं, अतिशय चांगला प्रकार, अतिशय हुशार. कधीही कुठेही गेलं तर त्यांचं जेवढं प्रमुख राहिलं भाषणावर, एवढं प्रमुख की त्यांच्या भाषणामध्ये जेवढे लोक राहायचे ते सगळे एकदम खुश व्हायचे. एकदा कुठंतरी जात असताना त्यांच्या घसा खराब झाला. घसा खराब झाल्यामुळे आता त्याला त्या गावात जायचं, नवीन गाव, काहीच माहिती. ड्रायव्हरला सांगितलं, ड्रायव्हर असंच होतं, पाटील साहेबांसारखा, त्याला साहेब पाहू आपण काय होईल. त्या ठिकाणी गेले ते आईस्टाईन म्हणजे आम्ही बघत आहात, एक काम करा साहेब, तुमचा फोन मला द्या, मी भाषण करतो. कारण त्या आईस्टाईन बरोबर 30 ते 40 वर्ष आहे. आईस्टाईनपेक्षा चांगलं भाषण त्या ड्रायव्हरने दिलं. पण गंमत अशी झाली, कालावधीनंतर ते प्रश्न उत्तर विचारतात. बऱ्याच लोकांनी त्यांना प्रश्न आले, जेवढे त्यांना उत्तर आहेत. म्हणजे एखादा हुशार माणूस म्हणजे सांगितलं साहेब असा असा प्रॉब्लेम, काय करायचं. मूर्ख माणूस एवढे गाडीत मला ड्रायव्हर बसला, त्याला जाऊन विचार म्हटला, ते उत्तर दिलं. असे आमचे पाटील साहेब बाकी काही बोलत नाही. मी पाटील मला शब्दच सुचत नाही, कारण तो आता आम्ही एवढा कालावधी बरोबर होता सर आमचा, सांगू नाही शकत. फक्त एवढं नाही, पाटीलांनी आठवण सांगितलं, आज नाही सांगितलं, घरी जरी काही पाठवून झालं काय एवढं काय मुलींचं लग्नाचं असो, माझ्या मुलांचं, माझ्या सेवापूर्तीचा पूर्ण कार्यक्रम पाटील साहेबांनी, आता गोयांनी आले, आता या दोघी लोकांनी आणलं त्याला पूर्ण. मला काहीच पाहू दिलं, तू फक्त बंद करी काय पेंडा घालणार ना, मला माहिती तिथं आमची बायको गावी तिला पण पेंडा घालायला मला. ते म्हणजे फार विशेष त्यानेच तेच तोच करू शकतो अशा काही गोष्टी. एवढं बोलून माझे 2 शब्द व्यक्तीला त्याचं सोनं झालं, ते अनुभव तुम्हाला सगळ्यांना आले असते. मला जे आले ते तुम्हाला सांगा. त्याच्यामुळे नानासाहेबांना पुढचं जे आयुष्य आहे ते एकदम सोन्यासारखं जावं, याच सगळ्यांची. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणजे कोणत्याही समस्येवर काय पर्याय शोधायचा. वास्तविक आदिवासी विकास प्रकल्पाशी माझा एवढा जवळीक संबंध नव्हता. मी चाळीसगाव तालुक्यामध्ये खडकी या गावामध्ये माध्यमिक विद्यालय खडकी बुद्रुक या ठिकाणी एक उपशिक्षक म्हणून कार्यरत होतो गेली 27 वर्ष. नुकताच 31 मेला मागच्याच वर्षी मी सेवानिवृत्त झालो. तर आजच्या या सोहळ्याप्रसंगी एक
कौटुंबिक तुम्ही सगळ्यांनी त्यांच्या कार्यकालात त्यांच्या सोबतीत जे काही काम केलेलं आहे त्याची वाहवा किंवा त्याचा तुम्हाला जो अनुभव आला तुम्ही सगळ्यांनी अतिशय प्रांजळपणाने आणि अतिशय प्रामाणिकपणे चांगल्या प्रकारे मांडला. पण एक कौटुंबिक या नात्याने कोणतरी बोलणारा असावं या मताचं मी आहे. तर आमच्याही कुटुंबामध्ये जरी ते माझे शालक असले ते 4 भाऊ आहेत, 1 बहीण आहे, मी त्याचं एकूण एक मिळवलं. पण मला कधीही असं वाटलं नाही की मी त्यांचा एक जवळचा मित्र सारखा वाटलो किंवा एक मला लहान किंवा मोठ्या भावासारखे मला ते समजले. हा त्यांच्यातल्या सगळ्या 4 भावांमधला हा एक गुण आहे की ते अजूनही एकाच ठिकाणी कुठलेही काम असेल काही असेल तर सगळेजण एक ठिकाणी येतात आणि ते कामाचं स्वरूप सगळेजण कसं पार पाडता येईल यासाठी प्रयत्न करतात. असं हे कुटुंब आहे. आणि मी हे पण एक सांगतो की त्या घरांमध्ये 4ही घरातल्या ज्या काही गृहिणी आमच्या ताई स्वातीताई असतील किंवा प्रतिभाताई असतील, विद्याबाई असतील, योजनाबाई असतील, तर त्या गृहिणी सुद्धा त्याही इतक्या एकजुटीने काम करतात. तरी असं हे एक आदर्श कुटुंब माझ्या मते मी अनेक कुटुंब पाहिले असतील पण या 4ही भावांचं एक आदर्श कुटुंब आज धुळे या ठिकाणी चिरकालीन वास्तवाला आहे. तर मी गेल्या 25-30 वर्षापासून त्यांच्या सहवासात आहे. एक चांगल्या प्रकारचं कुटुंब. मी माझं स्वतःचं भाग्य समजतो की मी या कुटुंबामध्ये आलो. जरी मी नात्याने वरिष्ठ जरी जास्त असलो पण तरी सुद्धा काही गोष्टी सांगाव्या लागतात. कारण की आमच्या कुटुंबात सुद्धा ज्या ज्या ठिकाणी जशा प्रकारची परिस्थिती असेल त्याच्यावर एक औषध म्हणून एक काहीतरी एक पर्याय म्हणून ते काम करतात आणि प्रत्येकाला समजण्याचा प्रयत्न ते करतात. गेल्या वेळेस त्यांच्या जानेवारीमध्ये मुलीचं लग्न झालं त्यावेळेस त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून कशा पद्धतीने सगळ्यांना सामावून घेता येईल याचे त्यांनी खूप प्रयत्न केले. एवढंच नाही तर आमच्या बहीण स्वातीमाई या सुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि प्रत्येक संकटाला असो किंवा प्रत्येक प्रसंग असो तर त्या प्रसंगाशी आपण सामना कसा करायचा, प्रत्येक गोष्टीशी 2 हात कसे करायचे जर ते शिकायचं असेल तर हे माझे सासरे आधार पाटील यांच्या कुटुंबामध्ये शिकायचं असं मला तरी वाटतं. कारण की त्यांनी जी काही शिदोरी दिली त्या शिदोरीचं अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग कसा करता येईल यासाठी कुटुंब काम करत आहे. तुमच्या कार्यालयात पण सगळ्यांनी तुमचे या ठिकाणी मनोगत व्यक्त केली. ती मनोगत ऐकताना आमचंही मन भारून जात होतं की आपल्या माणसाचं कोणतरी या ठिकाणी एवढं नावलौकिक आणि चांगलं काम करून दाखवतंय किंवा बोलून दाखवतंय हे सुद्धा आम्हाला एक गौरवास्पद आहे. सत्कार केला आणि सगळ्यांचे शब्दोद्गार जे होते या ठिकाणी तर अतिशय किती खेळीमेळीने आणि त्यांचा जो काही सेवा कार्यकाळ झाला तो त्यांनी किती चांगल्या प्रकारे कशा प्रकारे काढला हे सगळ्यांसाठी किती उपयोगाचं होतं हे ज्यावेळेस तुमची मनोगत ऐकली त्यावेळेस माझे मन भारावून गेलं. म्हणून कुटुंबाकडनं एक चांगलं काहीतरी बोलावं, काहीतरी तुमच्यासाठी बोलावं. तुमच्या सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तुम्ही सगळे यात उपस्थित पण झाला, तुम्ही त्यांच्याविषयी बोललात पण सी.ए. पाटील सर फक्त तुमच्यातच नाही तर आमच्यातही तसेच आहे. आमच्या पूर्ण नातेवाईकांमध्ये सगळ्या पूर्ण रिलेशनमध्ये अशाच प्रकारचा स्वभाव आहे आणि सतत हसत खेळत आणि असं कधीही दबाव नाही. त्यांचा एक स्वभाव आहे मोकळं सांगा, मोकळं बोला, लपून ठेवू नका. काही जे असेल ते मोकळं सांगा म्हणजे त्यांना त्याच्यावर बोलता येतं, त्याच्यावर त्यांना आवश्यक शोधता येतं. आणि असं हे शक्तिवर्धक आणि एक असं एक टॉनिक असं एक व्यक्तिमत्व आज या कार्यालयातून सेवामुक्त होत आहे. जरी सेवामुक्त होत असतील तर मनुष्य हा काही कायमस्वरूपी सेवामुक्त होत नाही. इथून त्यांची आता दुसरी इनिंग सुरू होते. एक कुटुंबाची जबाबदारी तर माणूस पार पाडतोच आयुष्यामध्ये सर्व्हिस असताना. पण जो काही समाज आहे समाजामध्ये वावरत असताना नोकरी करत असताना ज्या ज्या गोष्टी आपण सगळ्या काही संबंध ठेवत असतो तो संबंध इथूनही पुढे आहे त्यापेक्षा चांगला ते निभावतील याची आम्हाला पूर्ण कुटुंबाला खात्री. जरी असं म्हणू नका की ते सेवानिवृत्त झाले असं नाही की ज्या ज्या वेळेस तुमचा सहवास त्यांच्याशी असेल तुमच्याकडनं त्यांचा सहवास असेल ते परिपूर्ण काम करतील अशी त्यांना खात्री देतो. आणि मला या ठिकाणी बोलायची संधी दिली. पुढील आयुष्यासाठी त्यांचं आयुष्य सुखदायी आणि एक मराठीचं आनंदीबाई जावं, सुदृढ जावं, वैभव संपन्न जावं अशी कृषी प्रार्थना करतो आणि माझ्या गोष्टी समोर या आदिवासी विकास विभागात त्यांचे 30 वर्ष हे यशस्वीरित्या प्रामाणिकपणे पूर्ण केले आणि या 30 वर्षाचा कार्यकाळाचा आज इथे समारोप होत आहे. खरोखर हा जो क्षण आहे किंवा हा दिवस जो आहे तो आमच्यासाठी भावनिक आहे आणि त्यापेक्षा पण जास्त हा अभिमानास्पद आहे की
वडिलांनी जर मी सांगायचं म्हटलं की ह्या 30 वर्षामध्ये काय कमवलं आदिवासी विकास विभागामध्ये या महाराष्ट्र शासनामध्ये, तर त्यांनी सगळ्यात जास्त जे कमवले ते आहे माणसं, त्यांचे संबंध. आणि आज सगळेजण जे बोलले त्याच्यावरून समजत आहे की त्यांनी काय कमवलेलं आहे. आणि वडील पप्पा काय हेच सांगतात की लोकांसाठी केलेलं काम आणि त्यांच्यासाठी केलेली जी मनापासूनची सेवा आहे ती पैशापेक्षा खूप जास्त मोठी असते. आणि हे आम्हाला प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्ही जिथे जातो तिथे आम्हाला अनुभवायला मिळतं की पप्पांचे संबंध कसे आहेत, पप्पांनी कसे लोक जोडलेले आहेत. आता मागे पण पप्पांचं ॲक्सिडेंट झालेलं होतं तेव्हा बरेचसे ऑफिसचे स्टाफ आमच्या घरी आलेले. त्या सर्वांकडून ऐकायला मिळालं की जे पाटील सरांनी हे केलेलं आहे ते केलेलं आहे. सो तेव्हा समजलं की पप्पांनी किती काही गोष्टी करून ठेवलेल्या आहेत ज्या की आम्हाला माहितीही राहत नाही घरी. सो ते पप्पा म्हणजे एक यशस्वी अधिकारी कर्मचारी तर आहेतच, पण त्याबरोबरच एक जबाबदार आणि साथ देणारे जोडीदार देखील आहेत. माझ्या आईचं जेव्हा लग्न झालं तेव्हा ती तिच्या शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर होती. ती SY पासआउट होती. मग लग्न झाल्यानंतर वडिलांनी तिला शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि नोकरी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं, पाठिंबा दिला. आणि आईने तिची पण जिद्द, आईने तिचं संपूर्ण शिक्षण पूर्ण केलं आणि तिला नोकरी करण्यासाठी पण प्रोत्साहन दिलं. आणि आज मी खूप गर्वाने सांगू शकते की माझी आई देखील महानगरपालिकेमध्ये एक स्पेशल टीचर म्हणून कार्यरत आहे. आणि हे सगळं फक्त पप्पांमुळे म्हणजे आणि तिच्या जिद्दीमुळे पॉसिबल आहे. आणि बाकी सांगायचं म्हटलं म्हणजे वडिलांनी आम्हाला काय म्हणजे शिकवण दिली की कष्ट आणि मेहनतीला पर्याय नसतो. आणि आज मी देखील एका पुण्यामध्ये MNC कंपनीमध्ये कॅपजेमिनायमध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉबला आहे. आणि माझा भाऊ देखील पुण्यामध्ये एका चांगल्या टॉप कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे इंजिनिअरिंगचं. सो अशा पद्धतीने खूप अभिमान वाटतो आहे पप्पा की माझे वडील फक्त कर्तव्यनिष्ठ कर्मचारी नसून तर आमच्यासाठी आदर्श व्यक्तिमत्व देखील आहेत. शेवटी पप्पा हा तुमचा 30 वर्षाचा प्रवास संपतोय, पण तो आजपासून तुमच्या नवीन व सुंदर प्रवासाची सुरुवात करत आहे. तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्यासाठी आनंद समाधान लावो हीच मनापासून प्रार्थना. आता CA पाटील साहेबांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं आता सर्वांनीच बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण आमचा जो संबंध आहे तो मी इथं आल्यापासून CA पाटील आणि मग तो जो संबंध आला तो खूप जवळचा संबंध होता आमचा. म्हणजे काही लगेच काम म्हणजे सर्वात जास्त वेळेस काम करणार ते CA पाटील यांच्यासोबत काम करायचं. आणि प्रत्येक वेळी त्यांनी म्हणजे आता प्रवकाची जी पोझिशन आहे आता सर्वांना माहिती आहे, बऱ्याच गोष्टींच्या अडचणी येतात, बऱ्याच गोष्टी आपल्याला आपल्या पद्धतीने करून घ्यावं लागतात. तर त्यांनी त्याच्या बाबतीत खूप सहकार्य केलं. कुठंही कुठल्या गोष्टीला आपल्याला नाही सांगितलं नाही. कुठलाही कार्यक्रम असेल, कुठलाही आपला हे असेल, बाहेर कुठं याचा कार्यक्रम असेल, वाटपाचा लाभार्थ्यांचा काही कार्यक्रम असेल त्याच्यात सुद्धा त्यांनी सहकार्य केलं. म्हणजे CA पाटील म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. म्हणजे त्यांनी प्रत्येक म्हणजे त्यांच्याकडं प्रत्येक कला आहे. म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये त्यांनी आता तिथंही सांगितलं त्या पद्धतीने घरी पण ते तसेच आहेत, आपल्या ऑफिसमध्ये तसे आहेत. आणि एक ऑफिसचं जे पूर्ण वातावरण आहे ते पॉझिटिव्ह वेव्ह त्यांच्याकडे आहे. म्हणजे जे व्यक्ती पॉझिटिव्ह असते ते जिथं जिथं जाते तिथं पूर्ण पॉझिटिव्ह वातावरण निर्माण करते. तर ते ऑफिससाठी खरंच खूप चांगलं होतं की ते जिथे जिथं जायचं तिथं तिथं पॉझिटिव्ह वातावरण निर्माण व्हायचं आणि सर्व लोकांना त्याच्यात आनंद निर्माण व्हायचा. तर उद्यापासून तर ते आपल्यामध्ये नसणार आहेत. तर ही आपण मिस करणारी गोष्ट आहे की ते प्रत्येकाकडे जाणार, अशी मजाकमध्ये त्यांच्याशी 2 शब्द बोलणार, परंतु आपण सर्वजण कामात व्यस्त असतो आणि कामात व्यस्त असताना त्यांनी जर बोललेले शब्द आहेत त्याचं थोडं आपण तेवढ्या पुरतं आपलं टेन्शन फ्री होतो. बऱ्याच वेळेस मी त्यांच्याशी म्हणजे असं कधी माझ्या हे आलं नाही की मी त्यांना चिडलो किंवा त्यांच्यावर एकदम रागवलो, असं कधी झालं नाही. कारण ते बोलायचेच असे की आपण त्याच्याशी म्हणजे एकदम याच्यातच बोलायचो, जास्त आपल्याला काही त्याच्यात म्हणजे राग येण्यासारखं काही कधी झालं नाही तसं. आणि त्यांनी आपल्या विभागामध्ये पण प्रत्येक पदावर त्यांनी जवळजवळ काम केलेलं आहे. म्हणजे कनिष्ठ लिपिकपासून वरिष्ठ लिपिक, सांख्यिकी सहाय्यक, आदिवासी निरीक्षक, गृहपाल, म्हणजे हे जवळजवळ सर्वच पदं आणि सर्व ऑफिसेस. म्हणजे शाळेवर पण त्यांनी काम केलं आहे, वसतिगृहावर पण काम केलं आहे आणि कार्यालयात पण काम केलेलं आहे. म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्याला म्हणतात ते CA पाटील आहे. आणि
मोठ्या म्हणजे कनिष्ठ लिपिक असताना वसतिगृहाची जबाबदारी सांभाळणं 12 वर्ष ते पण म्हणजे कार्यालय प्रमुखाची जबाबदारी सांभाळणं हे पण एक खूप मोठी अचिव्हमेंट त्यांची याच्यातली म्हणावी लागेल. म्हणजे जे त्यांना सोपवलेलं काम होतं 12 वर्ष त्यांनी एका सेन्सिटिव्ह वसतिगृहावर काम केलंय. म्हणजे सेन्सिटिव्ह याचा अर्थ आहे की बऱ्याच आपल्या वसतिगृहामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये ज्या काही अडचणी होत्या, इमारती नव्हत्या अगोदर, बऱ्याचशा अडचणी होत्या, त्याच्यातून मार्ग काढून प्रत्येक म्हणजे विद्यार्थ्यांचं समुपदेशन करून एकदम यशस्वीपणे त्यांनी 12 वर्ष ते पण काम केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर विभागामध्ये पण कार्यालयामध्ये पण आता मी आल्यापासून तर त्यांना आदिवासी विकास निरीक्षक जो कार्यभार दिलेला होता तर तो अत्यंत यशस्वीपणे म्हणजे कधी की आम्ही सी ए पाटील यांना परिवहन दिलं आणि ते झालं नाही, ते दुसऱ्या दिवशी ते काम होऊन जायचं. त्याच्यामुळं काही नसलं, कोणी नसलं जाणार तर आम्ही सी ए पाटील यांना पाठवायचो, लगेच दुसऱ्या दिवशी ते काम होऊन जायचं आणि लगेच पुढची प्रोसेस आम्हाला करता येत होती. म्हणून खरंच तर त्यांना जेवढे कोणतीही मी जबाबदारी सोपवली असेल त्यांनी पूर्ण क्षमतेने, त्यांच्या पूर्ण प्रामाणिकपणे आणि इमानदारीने ते काम पूर्ण केलेलं आहे. म्हणजे असं व्यक्ती जे म्हणजे आपल्याला जरी कामाचं हे नसेल की होणार नाही जरी माहिती असेल परंतु ते कधी नाही म्हणणार नाही किंवा हे होणार नाही, ते होच म्हणायचे आणि त्यांच्याकडून जेवढं ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने ते करायचे. तर तो एक पॉझिटिव्हनेस त्यांच्याकडे होता. तसंच आपलं सर्वांमध्ये राहावं म्हणजे कार्यालयाचं एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होईल. आणि त्यांना आता पुढच्या त्यांच्या आयुष्यासाठी पण मी शुभेच्छा देतो. त्यांनी त्यांच्या फॅमिलीसोबत आता पुढचं आयुष्य घालावं, ताईंना वेळ द्यावा, मुलींना आणि मुलाला त्यांना वेळ द्यावा आणि त्यांचं पुढचं आयुष्य हे भरभराटीचं, आरोग्यदायी आणि वैभव संपन्न जावं अशी प्रार्थना करतो.